कोसळणाऱ्या पावसाच्या साक्षीनं काँग्रेसच्या नेत्यांनी भुईकोट किल्ल्याच्या मैदानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला चले जाऊचा इशारा देत देशातील असहिष्णुतेविरोधात संघटितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला। पंडित जवाहरलाल नेहरू शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचा समारोप काल झाला। स्वातंत्र्यपूर्व काळात पंडित नेहरू आणि अन्य स्वातंत्र्य सेनानींना ब्रिटिशांनी भुईकोट किल्ल्यात बंदी बनवलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला या नेत्यांना अभिवादन करण्यात आलं। नंतर काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर तोफ डागली। विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं। यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी मोहन प्रकाश, सचिव स्वराज वाल्मिकी, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, खासदार राजीव सातव, आमदार डॉ सुधीर तांबे आदी उपस्थित होते। विखे पाटील यांनी प्रास्ताविकातच केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली। तोच सूर अन्य नेत्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला। मोहन प्रकाश म्हणाले की नेहरू यांचे परराष्ट्र धोरण आजही टिकून आहे। मागील 60 वर्षातील इतिहासामुळेच आपल्याला आज परराष्ट्रांमध्ये सन्मान मिळतो। मात्र नरेंद्र मोदी नेहरू यांच्या कार्याचा अपमान करीत आहेत। पूर्वजांची पुण्याई विसरणाऱ्यांना इतिहास नसतो। ज्यांच्या हातात देश आहे ते पूर्वजांची पुण्याई सुरक्षित राखू शकले नाही। शेतीचे उत्पादन घटले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, रुपयाचं मूल्य घटलं, महागाई वाढली, सरकार मात्र मजा करीत फिरतंय अशी टीका त्यांनी केली। तर अशोक चव्हाण म्हणाले की देशात आज जे चाललं आहे त्याविरुद्ध जनतेत प्रचंड रोष आहे। देश एकसंघ राहावा, त्याला सुरुंग लावणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी स्वस्थ बसता येणार नाही। असहिष्णुता निर्माण करून देशाचे विभाजन करणाऱ्यांना चले जावचा नारा देऊन संरक्षण करावे। भुईकोट किल्ल्याचा राष्ट्रीय स्मारक करून तो जनतेसाठी खुला केला पाहिजे असं मत त्याने मांडलं। तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की पंतप्रधान, मंत्री, सत्ताधारी पक्षाचे नेते असहिष्णुतेचं वातावरण निर्माण करतायत। नेहरू यांची भारताची संकल्पना धोक्यात आली आहे। त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्याची गरज असून सध्याच्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडत असून हे सरकार उलथवून टाकण्याची वेळ आली आहे अशी टीका त्यांनी केली। यावेळी थोरात, रणपिसे, खासदार सातव, वाल्मिकी यांची भाषणं झाली। सूत्रसंचालन विनायक देशमुख यांनी केलं तर जिल्हाध्यक्ष जयंत सासणी यांनी आभार मानले। दरम्यान काँग्रेसचा अभिवादन कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा 1.5 तासानं सुमारे 2:30 वाजता सुरू झाला। त्यानंतर काही नेत्यांची भाषणं होऊन प्रमुख नेत्यांची भाषणं सुरू झाली। 3:15 वाजण्याच्या सुमारास पृथ्वीराज चव्हाण यांचं भाषण सुरू होताच पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसापासून वाचवणाऱ्या आच्छादनाची सोय मंडप उभारताना केली नसल्यानं एकच गोंधळ उडाला होता। काहींनी काढता पाय घेतला तर अनेकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्याचं चित्र या कार्यक्रमातून पाहायला मिळालं। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर।